आज आता शनिवार आहे. सड डोक्यात खटका आला भंडारदऱ्याला जावा. केला योगेशला फोन, घेतलंय बोलून त्याला. योगेश आलाय मला घ्यायला 20 मिनिटात. तर शुभम येऊ राहिला खाली, जाऊ निघून लगेच. आलोय शुभमला घ्यायला. शुभम येऊ राहिला. शुभमने तर लय मोठी पिशवी आणली. कुठं भाऊ तो आतूनच इंजिनिअरिंग पाना करू राहिला का? खोलो, बसली का? पाण्याचा बॉक्स पण छाता बिल आहे का? ओके, घे लावून भाऊ. घेतलाय कोण चॉकलेट, कोण खायला. या दोघांना तर नाही पाहिजे, त्यांना नाही आवडत. नाही मला आवडत, मी खातो आता. यांनी लावली नजर शुभमनी, कालून डायरेक्ट तुटलं. अर्धा कोण डायरेक्ट बाहेर, अर्धा कोण दिलाय त्याला खायला. आता अवघडच झालं. बाहेर पडणार आता. तुला आवडलं का रे? फुकटचा फुकटचाच असतं. फुकटच असतं मग. चॉकलेट फ्लेवर आहे. निघलेलो आहे 12 वाजता निघलोय. 12:15 वाजलेत. बघू आता, एकदम हळू जाणार आहे. कधी पोहोचतोय. शुभम भाऊ तर स्लीपिंग कोच मोड मध्ये. अरे तू जागा आहेस का? त्याला गाडी चालवायची नाही म्हणून तो नाटक करतो. टोल नाका आलाय. फास्टॅग वर व्हायना रिचार्ज. जुने ह्याच्यामध्ये असलं तर कटन, नाही तर कॅश द्यावं लागतं. काय ऑटो नाही का? घाट लागलाय. कोणता घाट आहे हा भाऊ? कोणता म्हटला रे तू? कोतुळ का? कोतुळ कोतुळ घाट लागलाय. कोतुळ घाट. रोड सगळा असा सामसूम आहे एकदम. घाट आहे, रस्ता ठीकठाक आहे, पण धुकं भयानक धुकं आहे. गाड्या नाही, काय नाही रोडनी. बघ रे, सरळ सरळ सरळ. नक्की सरळच आहे का? बघतो तू मग कशा लागला. भयानक धुकं आहे. भयानक घोंगड दिसली इथं. मागं 1 2 3 साप दिसले. भयानक. पहाटेचे 4:30 वाजलेत. आलोय भंडारदरा. आता हे मी आलोय बाहेर छत्री घेऊन. आमचे 2 माणसं लाजू राहिलेत बाहेर रस्ता गाडीमध्ये. पाणी बघा किती येतं. पहाटे 5 वाजलेत बरोबर. आम्ही भंडारदऱ्यामध्ये पोहोचलो. पुढे जाऊन बघू. एंट्री बिंट्री अजून अर्धा तास वेट करू इकडं तिकडं. आलो, एंट्री केली. प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे इथं एंट्रीला, आणि 150 रुपये गाडीचं आहे. कार असेल किंवा काय असेल तुमचं, 4 व्हीलरसाठी 150 रुपये, आणि पर पर्सन 50 रुपये. 100 रुपये त्यांना दिलेत. मध्ये आलो आहे. कुठंतरी साईडला गाडी लावून थांबावं लागेल. ओके, आता भंडारदऱ्यामध्ये आलो आहे. 5 वाजताच पोचलो होतो, पण थोडं रेस्ट केलं, थोडं फ्रेश झालो मस्त. चाललोय वरती, चहा कॉफी घेतो, आणि मग पुढं बघू. धबधबा गड चालू आहे का नाही काय माहिती. नाही ना, रतनगड बंद सांगितलं ना. बंद आहे ना? बर, चल बघू. रतनगड बंद सांगितलं, हरिश्चंद्रगड बंद सांगितलं. बर ठीक आहे, बघू. निघलो आता. एकदम मस्त पाऊस चालू आहे. वातावरण एकदम मस्त चालू आहे.
एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त धबधबा. पहिला धबधबा दिसतोय कोणता तरी. जाऊ पहिलं तिथं जाऊ आता. हा भाऊ तू खायचं बघ पहिले ती. हा दुसरा धबधबा बघू. छोटे छोटे धबधबे आहेत पण ते स्किप केले आम्ही. म्हटलं पुढं मोठा जो असेल तिथं थांबू. तर थांबलोय. इतकं भारी धुकं आहे वरती, एक नंबर. आता मागणं आलो तिथं इतकं धुकं होतं, रस्ता दिसत नव्हता. तर रस्ता तरी दिसतोय. त्याच्या पुढं पण जरा धुकं जास्तच दिसतंय. पुढं पण काही एवढं असं. आलोय कोकण कड्याजवळ. धुकं येत आहे, 5-10 मिनटं थांबतं, गायब होतं. आता इतकं धुकं होतं की समोरचा माणूस एकमेकांना दिसणार. तरी कमी झालं थोडं. भजे घेतले शुभमनी, कांदा भजे मस्त बनवले तिथे एकदम. वा वातावरण, भजे, चहा. कोकण कडा. कोकण कड्याजवळ आलो. इतके धुकं आहेत. हा मला दिसेना, त्याला मी दिसेना. इतके भयानक धुकं आहे. वा एकदम मस्त. क्या बात. पाऊस इतका चालू आहे भयानक. गाडी चालवण्याला हैराण. भयानक पाऊस चालू आहे. बघू आता कसं नियोजन होतं. पाऊस डेंजर आहे आणि पावसामुळं 2 ते 3 स्पॉट बंद पण आहे. गड पण बंद आहे. अजून 1-2 स्पॉट पण बंद आहे. बघू आता. पुढं आता अजून एक वॉटरफॉल आहे. बघू तिकडे पाऊस कमी दिसतो. आता आम्ही वसुंधरा फॉलला चाललो आहोत. वसुंधरा फॉल माझ्या समोर आहे. तर आम्ही आलोय वसुंधरा फॉलला. एकदम मस्त व्ह्यू, एक नंबर. झकास. कसा आहे? एक नंबर, एक नंबर. आ गया. सगळं काय झाड, काय डोंगर, काय पाणी, एक नंबर. ओके मध्ये. ओके मध्ये सगळं. चल भोपावायला पाणी मस्त. चला. पाहून झाले वॉटरफॉल. 3-4 वॉटरफॉल पाहिले. थांबलोय रस्त्यात. जेवावं लागेल काहीतरी. जेवणाचं नियोजन अजून काही फिक्स आम्ही केलं नाही. काहीतरी जेवायला बघूयात आणि मग वे टू होम. ओके. जेवायला थांबलोय. काय आहे? चिकन सुक्का, शेवभाजी. सगळी मस्त जेवण आहे. भारी जेवण आहे. शेवभाजी, चना मसाला, चिकन घेतलं होतं. काय खातं? हा चिकन रस्सा आहे. चिकन सुक्का घेतलं होतं. एक डाळ तडका येतोय. मस्त झालं एकदम. मस्तपैकी जेवण झालं आमचं. आता आम्ही निघलोय परत रिटर्न बॅक टू पॅव्हिलियन. घरी चाललोय नगरला. तर गेटवर आलोय. मेन गेट जिथून एंट्री घेतली होती
गर्दी तर भयानक आहे, येणारे पण जाणारे पण. पाऊस जोरात चालू आहे, एक नंबर. चाललोय बाहेर, गर्दी भरपूर आहे. तिकडून येणारे पण गर्दी आहे, आतले बाहेर जाणारे पण गर्दी आहे. जवळपास अकोल्यामध्ये आलो आम्ही. अकोला पण सोडत आलो जवळपास. आता आळे फाटा लागेल. आळे फाटा मेन रोड आहे नगरकडे जाणारा, तो लागेल. चालवतोय गाडी मी. बाकी दोघं पण जण झोपले ते मस्तपैकी. चालवायची गाडी आता मस्त. काय शक्यतो डायरेक्ट घरीच जाणार, 8 वाजेपर्यंत घरी जाईल मस्त. बाकी एकदम खाली रात्रीचे वाजले आता 8:30. पोचलोय जवळपास नगरमध्ये, लेप्ती गावाजवळ. अजून काय दोघं जण उठले नाही, झोपले. अजून झोपलेले. घरी आलो जवळपास, चहा घेतला मध्ये. चलो घरी जाऊन जेवण करू.